पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत। सुरुवात हेडलाईन्सने करणार आहोत। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं, बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मवियाच्या खासदारांची मतं फुटली। ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा एनडीएच्या नेत्यांचा दावा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। इंडिया आघाडी ही फुटणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। शिलापूर भागातील सीपीआरआय या लॅबचं मुख्यमंत्री करणार उद्घाटन। गिरीश महाजन आणि छगन भुजबळही राहणार उपस्थित। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी। वाल्मिकरांच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निकाल येण्याची चिन्ह। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग। अग्निवीर सैनिकाकडून रायफल घेऊन संशयित फरार। संबंधित अग्निवीराची नौदल पोलिसांकडून कसून चौकशी। संशयिताच्या साथीदाराचाही शोध सुरू। पोलीस अलर्ट मोडवर। नेपाळमधील हिंसाचारानंतर आज आंदोलनकर्त्यांची महत्त्वाची बैठक। पंतप्रधान ओली आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतरच्या रणनीतीवर होणार चर्चा। नेपाळ सैन्यदल प्रमुखांनी केलं शांततेचं आवाहन। नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा राजीनामा तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचाही राजीनामा। आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीच्या मागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला संशय। तर संसदेत घुसून चाळपोळ करणं, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणं याच्यावर केली रविशंकर यांनी टीका। पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा। हिमाचल प्रदेशला 1500 कोटी, पंजाबला 1600 कोटींची मदत जाहीर। आणि मोदी हे आपले मित्र, त्यांच्याशी चर्चा आवश्यक। भारतावर जास्त टॅरिफ लादल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प नरमले, तर ट्रम्प यांच्याशी भेटण्यास आपणही उत्सुक। पंतप्रधान मोदींचे सकारात्मक संकेत। संजय राऊतांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण। आणि 300चा आकडावरती आम्ही थांबलो। हा आकडा लहान नाही। संसदेत 300 हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही, हा सुद्धा आकडा मोठा आहे। आणि त्यांना मिळालेली मतं जी आहेत 452 457, त्यांना एरवी मिळणारे अनेक मतं आहेत। बिजू जनता दलाची आहेत, अकाली दलाची आहेत, KCR पक्षाची आहेत। हे लोक तटस्थ राहील, हे त्याच दहशतीमुळे आणि भीतीमुळे। ह्यांनी आम्हाला या वेळेला मतदान करण्याचा विचार केला होता या सगळ्यांनी, पण शेवटी म्हटलं ना, भय, दहशत, सत्तेचा गैरवापर या गोष्टी झाल्या तरी निवडणूक उत्तम झाली। आता नवीन उपराष्ट्रपतींवरती जबाबदारी आम्ही देणार आहोत, ती म्हणजे पूर्व राष्ट्रपती धनखड शोध घेण्याची। राज्यसभा सुरू झाल्यावरती आम्ही हा मुद्दा उपस्थित करू की नवीन राज्यपालांच्या अधिकारामध्ये एखादी SIT स्थापन करता येईल का, की कहाँ गए पूर्व उपराष्ट्रपती। कोणी म्हटलं ते आता हरियाणातल्या एखाद्या फार्म हाऊसवर आहेत, अन्य आहेत। जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही आणि इतके दिवस त्यांना कोठे डांबून ठेवलं होतं ते स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गायब आहेत, असंच आम्ही गृहीत धरतो। संविधानाचं रक्षण करण्यासाठीच नवीन उपराष्ट्रपती जर आले असतील तर आपले पूर्व उपराष्ट्रपतींचं काय झालं हे राज्यसभेला माहिती देण्याचं काम, त्यांची जबाबदारी त्यांची आहे।
राऊत साहेब, तुम्ही एक विधान केलं की विरोधी पक्षाची एकजूट दिसली हे एक, आणि दुसरं असं म्हणालात की जी मतं फुटली त्या बाबतीत आम्हाला काही मतं फुटतील असा अंदाज होता. नाही, मतं फुटतील असा अंदाज नाही. हां काही मतांच्या संदर्भात जो संशय होता, हां आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना. संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते. कोणी कोणाला फोन केल्यात, कोण कोणाला भेटलेलं आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे. हां, त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरंच काही ॲक्सेस असतात ना. नाही, पण राऊत साहेब, त्यात शिंदे शिवसेनेचे खासदार किंवा नेते असं म्हणतात की महाराष्ट्रातून मतं फुटली, अजिबात नाही. शिवसेना युबीटीची 5, एनसीपीची 2 असाही दावा केला जातो. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाहीत, आणि पवारसाहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यातसुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं, त्यांचा अपमान करताय सगळ्यांचा. निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. हे जे बोलत आहेत कोणी, आज स्वतः विकले गेले, स्वतः शरण गेले, स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत. हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका. नाहीतर नेपाळमध्ये जे झालं आहे ना, लोक रस्त्यावरती आले, हां, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही. या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत. महाविकास आघाडीतलेच खासदार आहेत असं ते वारंवार असं यासाठी म्हणतात की ज्या प्रकारे काही नाराजी त्यांनी याआधी सुद्धा मोठी दाखवली, काही नाराज आहेत असं. आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना, पवारसाहेबांच्या पक्षात ना, आमच्या पक्षात ना, काँग्रेस पक्षामध्ये अजिबात नाही. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. नाराज जर कोणी असतील तर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते. पण प्रत्येकाची मतं प्रत्येकाला पडलेली आहेत, इतकंच मी सांगतो. नाही, पण यावर फडणवीसांची अशी प्रतिक्रिया आहे, ते असं म्हणतात की वातावरण तयार करून तोंडावर पाडायचं अशी विरोधी कोणीही पक्षाची अवस्था आहे. एनडीएची मतं फोडू असं सांगितलं, मात्र त्यांना स्वतःचीही मतं राखता आली नाही असं त्यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात स्वतःचं स्थान सांभाळावं. सध्या कोणी असं बोललं नाही की आम्ही एनडीएची मतं फोडू. एनडीएमधलं वातावरण चांगलं नाही आणि एनडीएला मिळणारी मतं तटस्थ राहिली. एनडीएला एरवी मिळणारी BJDची मतं, बिजू जनता दलाची मतं, त्यानंतर अकाली दलाची मतं, KCR पक्षाची मतं, ही तटस्थ का राहिली याच्याविषयी बोला. जी तुम्हाला मिळणारी कायम संसदेच्या प्रत्येक मतदानामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये सर्व मतं भारतीय जनता पक्षाला पडली. अनेक क्रुशल बिलं जेव्हा आली, तेव्हा ही सगळी मतं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पडली. ती मतं तुम्हाला मिस्टर फडणवीस यावेळेला तुम्ही घेऊ शकला नाहीत. ह्याच्यावर जर आपण मत व्यक्त केलं तर बरं होईल. निष्कर्ष तर काढला असेल, कारण 15 अवैध मतं तुम्ही मतं पडली, आमची तर ही voting झाली आहे की नाही? 15 अवैध मतं जी आहेत त्याच्या समोरच्या फुल्या या सुदर्शन रेड्डी यांना पडलेल्या आहेत. म्हणजे 315 झाली. आमची तेवढीच मतं आहेत, आमची मतंच तेवढी आहेत. आपण ते संपूर्ण गणित दोन्ही सभागृहांचं केलं तर आमच्या मतांचा आकडा त्यापेक्षा जास्त नाहीच. आम्ही एकसंघ आणि एकजूट राहिलो. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही जे म्हणतात की संशय होता, मतं फुटली, काही आहेत. अंदाज होता, तर ही जी मतं फुटली आहेत त्या बाबतीत इंडिया अलायन्समध्ये काही मंथन होणार आहे का, किंवा काही क्रॉस वोटिंग आणि माहिती मतं घेतली फुटणं जाणार आहे का? नेमकी काही गरज मतं नाही. कशी काहीही गरज नाही. काहीही त्याची गरज नाही. निवडणूक झालेली आहे, आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. काल गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये मेळावा घेतला आणि त्याच्यात असं म्हटलं की रावणाच्या अहंकाराचं दहन करायचं आणि ठाण्यात सत्ता आणायची आहे. पुन्हा एकदा कवित्व पाहायला मिळतं. आता हा त्यांचा पक्षातला अंतर्गत विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. मी जे म्हणतोय की त्याच्या विरोधी पक्षाला जे आता एका उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून, हे बघा तुमच्याकडे बहुमत होतंच ना, आम्ही कुठे म्हणतो नाही, तुमच्याकडे 40चं बहुमत होतंच. त्याच्यामुळे आम्ही तोंडावर पडलो वगैरे. तुम्ही तोंडावर रोज पडताय ते बघा. मराठा आरक्षणामध्ये, OBC आरक्षणामध्ये, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रोज असे प्रकरणं येत आहेत. रोज तुमच्या पक्षामध्ये, फक्त तुमच्या आघाडीमध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे. ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे. रिव्होल्युशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबईत, क्रांती.
ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत. आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. रिव्होल्युशन नेपाळ स्टाईल. तेच नेपाळचा विषय काढला. काल तुम्ही एक ट्विट केलं आहे. तुम्ही म्हटले की नेपाळमध्ये जी आज परिस्थिती आहे ती अन्य देशातही घडू शकते. नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय ऐकायचं आहे? जे तुम्ही सांगणार ते आम्ही ऐकणार. आपको क्या सुनना है मेरे से? मत ते देखिए, नेहमी अपेक्षित असतं. नेपाल भारत का एक सीमावर्ती ऐसा देश है जो बिहार से सटा है, जो वेस्ट बंगाल से उनसे बहुत सा एक भाग है, वो वेस्ट बंगाल से भी जुड़ा हुआ है, थोड़ा यूपी से भी जुड़ा हुआ है. ये आग जो है जो नेपाल में लगी है देश के सीमा पर, और हिंदुस्तान में 75 लाख 75 लाख नेपाली भी रहते हैं. ये आग जो है वो करप्शन के खिलाफ है. ये आग जो है नेपाल में